वयात आल्यावर अनेक तरुण-तरुणी व्हर्जिनिटी हा शब्द नवीनच ऐकतात. मात्र व्हर्जिनिटी म्हणजे काय याबाबत त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. पुरेशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे किंवा कोणालाही विचारायची सोय नसल्यामुळे अनेक शंकांचा जन्म होतो. अनेकदा या विषयांवर पालक देखील बोलत नाही. हा विषय चार चौघात नेहमी टाळला जातो. या विषयावर खुल्ले भाष्य करायला कोणी तयार नसतं आणि म्हणूनच आज मी या व्हिडिओमध्ये व्हर्जिनिटी म्हणजे नेमकं काय आणि व्हर्जिनिटी संदर्भातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहे. व्हर्जिनिटी बाबत सर्व माहिती जाणून घेण्या अगोदर आपण हायमन म्हणजे काय हे जाणून घेऊ. व्हर्जिनिटीचा हा संबंध हायमनशी जोडला जातो. योनी मार्गाच्या प्रवेशद्वाराशी एक पातळ पडदा असतो ज्यालाच हायमन असं म्हणतात. हायमन रक्तवाहिन्या, कनेक्टिव्ह टिश्यू आणि मसल फायबर या सगळ्यांपासून बनलेला असतो. हायमन योनी मार्गाच्या 0.8 इंच किंवा 1 ते 2 सेंटीमीटर आत असतं. हायमन आतील आणि बाहेरील जेनायटल ऑर्गन्स मध्ये एक आंशिक सीमा तयार करतं. हायमन अबाधित असल्यास ते डिटेक्ट करता येतं. शरीराच्या आकाराप्रमाणे हायमनचे स्वरूप आणि रचना बदलते. प्रत्येक हायमनचा स्वतःचा आकार असतो. हायमनचा आकार, त्यामध्ये असलेल्या रक्तवाहिन्या, मसल फायबर, त्याची जाडी व लवचिकता यावर ते अवलंबून असते. साधारणतः युटेरस म्हणजे गर्भपिशवीमध्ये कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये म्हणून हायमन ही महत्त्वाची भूमिका बजावते. हायमनचा नेमका वापर काय याबाबत शास्त्रज्ञ अजूनही एकमतावर ठाम पोहोचलेले नाहीत. 0.03% महिलांमध्ये जन्मतःच हायमन नसू शकतं. तरीही त्यांच्या प्रजनन संस्थेच्या वाढीवर कुठल्याच प्रकारचा परिणाम होत नाही, कारण निरोगी लैंगिक वाढीसाठी हायमनची आवश्यकता नसते. आता जाणून घेऊया हायमन मधून मासिक रक्तस्राव कसा होतो. नैसर्गिकरित्या हायमन मधून रक्तस्राव होण्यासाठी हायमनला एक किंवा अनेक छिद्र असू शकतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हायमनचा आकार एका छोट्याशा डोनट सारखा असतो, ज्याला मध्ये एक मोठं छिद्र असतं. काही जणांच्या हायमनला 2 छिद्र असू शकतात, ज्यामुळे ते नागपुडी सारखं दिसतं. अनेक लहान छिद्रही असू शकतात किंवा एकही छिद्र नसू शकतं. काही वेळा हायमनचे छिद्र इतके छोटे असते की त्यामुळे टॅम्पॉन वापरणं त्रासदायक होऊ शकतं. अशा वेळी गायनोकोलॉजिस्टचा सल्ला घेणं योग्य ठरतं. आता जाणून घेऊया, जर हायमन फाटलं तर रक्तस्राव होतो का. प्रत्येक हायमनची स्वतंत्र अशी रचना असते. काही व्यक्तींना रक्तस्राव व वेदना जाणवू शकतात तर काहींना नाही. हायमनच्या जाडीवर हे डिपेंड असतं. जितकं जाड हायमन असेल तितक्या जास्त वेदनादायक ते असू शकते. एका सर्व्हेनुसार पहिल्या लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव फक्त 43% प्रकरणांमध्ये होतो. काही थेंब रक्तस्राव ते काही दिवस असा रक्तस्राव होऊ शकतो. रक्तस्राव जर 3 दिवसांपेक्षा जास्त असेल तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. अनेकदा सायकलिंग, स्विमिंग किंवा इतर विगोरस एक्सरसाइजेस मुळे हायमन फाटू शकतं. मात्र याचा संबंध थेट चारित्र्याशी जोडला जातो. पहिल्या लैंगिक संबंधांच्या वेळी जर रक्तस्राव झाला नाही तर मात्र त्या स्त्रीच्या चारित्र्यावर देखील संशय घेतला जातो. म्हणूनच व्हर्जिनिटीचा संबंध हायमनशी जोडला जातो. म्हणून ही माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.